चालू करूया. विद्यार्थी येतील. सर्वप्रथम कोणत्याही ध्यानात्मक आसनामध्ये बसून घ्यायचे. पद्मासन, सिद्धासन, सुखासन. दोन्ही हातामध्ये ज्ञान मुद्रा, मान पाठ ताठ सरळ, दृष्टी समोर, चेहरा समोर, मन प्रसन्न, चेहऱ्यावरती प्रसन्न असा भाव. दीर्घ श्वास घ्यायचा आहे. सर, आवाज येत नाही तुमचा. व्यायाम करून घेऊया लगेच. दोन्ही हात समोर घ्यायचे. श्वास घे. 1 2 3 4 5. पूर्ण. 1 2 3 4 5. दोन्ही मोठी जुळवा. 1 2 3 4 5. विरुद्ध दिशेने. 1 2 3 4 5. परत समोर. 1. हाताचे तळवे वरती आणि खाली. 1 2 3 4 5 6 7. थोडा. परत. 1 2 3 4 5 6 7. दुसरा प्रकार. आता समोर घ्यायचे. श्वास घे. 1 2 3 4 5 7. दुसऱ्या बाजूने. 1 2 3 4 5 6 7. थोडा. दुसरा प्रकार. पूर्ण हातावरी घ्यायचे. श्वास घे. श्वास सोडत खाली. 1 2 3 4 5 6 7. दुसरा प्रकार. रोटेशन करून घेऊया लगेच. 1 2 3 4 5. विरुद्ध दिशेने. 1 2 3 4 5. दुसरा हात. 1 2. श्वास घेत वर. श्वास सोडत खाली. श्वास घेत वर. श्वास सोडत खाली. 3 4 5. विरुद्ध दिशेने. 1 2 3 4 5.
दोन्ही हाताने करूयात लगेच. 1, 2, 3, 4, 5. विरुद्ध दिशेने. 1, 2, 3, 4, 5. सोडा. दुसरा प्रकार. 1, 2, 3, 4, 5, 6, 7. थोडा परत दुसरा प्रकार. दोन्ही हातामध्ये इंटरलॉक करून घ्यायचे. वरती हात सरळ वर, कोपरे ताठ. 1. थोडा श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. 1, 2, 3, 4, 5. सोडा. परत दुसरा प्रकार. दोन्ही हात इंटरलॉक करायचे. श्वास घेत वर, श्वास सोडत बाजूला. 1, 2, 3, 4, 5, 6. सोडा. परत आता वरती घ्यायचे. नमस्कार मुद्रेमध्ये खाली टेकवायचे हात. 1, श्वास सोडत खाली, श्वास घेत वर. 1, 2, 3, 4, 5, 6, 7. सोडा. दुसरा प्रकार. रोटेशन घ्यायचं. 1, 2, 3, 4. विरुद्ध दिशेने. 1, 2, 3, 4. सोडा. दोन्ही हात कमरेवरती ठेवायचे आणि कोपरे मागच्या बाजूने न्यायचे. 1, 2, 3, 4, 5, 6, 7. हात उलटे ठेवा आणि कोपरे समोर घ्यायचे. अशा पद्धतीने हात ठेवायचे कमरेवरती. आता कोपरे समोर. 1, 2, 3, 4, 5, 6, 7. सोडा. दुसरा प्रकार घेऊया. मानेचे प्रकार. बाजूला, समोर, बाजूला, समोर, बाजूला, समोर, बाजूला, समोर. दुसरा प्रकार. कान खांद्याला लावायचा प्रयत्न करायचा. 1, 2, 3, 4, 5. पूर्ण वरती. 1, 2, 3. समोर परत एक पूर्ण वरती. 1, 2, 3. समोर परत एक पूर्ण वरती. 1, 2, 3. समोर. तसं खाली टेकवायच्या नोटी. 1, 2, 3. समोर परत एक खाली. 1, 2, 3. समोर परत एक खाली. 1, 2, 3. समोर. थोडा. दुसरा प्रकार जो आहे. तुम्ही हात बाजूला घ्यायचा आहे. श्वास घेत जोगायचा. 1, 2, 3. थोडा. परत एक श्वास घेत. 1, 2, 3. थोडा. परत एक श्वास घेत दुसऱ्या बाजूने. 1, 2, 3. थोडा. परत एक श्वास घेत. 1, 2, 3.
थोडा थोडासा अंतर घ्यायच्या पायामध्ये दोन्ही. परत श्वास घे, एका बाजूने झुकायचा. एक, दोन, तीन. सोडा. परत एक, एक, दोन, तीन. सोडा. परत एक, एक, दोन, तीन. सोडा. परत एक श्वास घे. एक, दोन, तीन. सोडा. पूर्ण खाली वेळ आता श्वास घे. श्वास घेत खाली. एक, दोन, तीन. सोडा. परत एक श्वास घे. श्वास सोडत खाली. एक, दोन, तीन. सोडा. दुसऱ्या बाजूने पायाची दिशा तेवढी बदलायची. एका पायाची. श्वास घ्या. दोन्ही हात वर उचला. श्वास सोडत खाली घ्या. एक, दोन, तीन. सोडा. परत एक श्वास घेत. दोन्ही हात वर उचलायचे. श्वास सोडत खाली. एक, दोन, तीन. सोडा. याच्या विरुद्ध आसन करून ठेवूयात लगेच. परिवर्त त्रिकोणासन. श्वास घेत हात दोन्ही हातावरती उचला. बाजूला वळा. श्वास सोडत खाली. एक, दोन, तीन. सोडा. परत एक श्वास घेत दोन्ही हातावर. एक. बाजूला वळा. मागे खाली. एक, दोन, तीन. समोर. तसेच दुसऱ्या पायाने करूयात. पायाची पोझिशन चेंज करायची. श्वास घेत दोन्ही हातावरती. मागे वळायचं आहे आणि खाली यायचं आहे. एक, दोन, तीन. थोडा समोर. परत एक श्वास घेत हात दोन्ही वर. मागे वळा. खाली या. एक, दोन, तीन. थोडा जवळ घ्यायचे पाय. जमलं तर उडी मारून जवळ यायचं. त्याच्या पुढचा प्रकार घेऊयात लगेच. वृक्षासन. एक, दोन, तीन. सोडा. दुसऱ्या बाजूने. एक, दोन, तीन. सोडा. परत एक. दुसऱ्या बाजूने. एक, दोन, तीन, चार, पाच. सोडा. दुसऱ्या बाजूने. एक, दोन, तीन, चार, पाच. लगेच कटिबक्रासन. थोडंसं अंतर दो पायामध्ये. 1 ते 1.5 फुटापर्यंत. आता समोर. एक, दोन. बघा, आसनामध्ये कोणतेही आपण काही सेकंदापर्यंत थांबवू शकतो किंवा दोन पद्धती बघा कशा आहेत. एक पद्धत आहे काही वेळ थांबवू शकतो, म्हणजे 1 सेकंद, 5 सेकंद, 10 सेकंद, 1 मिनिट, 2 मिनिट, 3 मिनिट त्या आसनामध्ये थांबणे. आणि दुसरा प्रकार कसा आहे, ते आसन जलद गतीने करणे. म्हणजे कसं, पहिला प्रकार कसं, 1, 2, 3 थांबणे. दुसऱ्या बाजूने दुसरा कसं बघा, जलद गतीने 1, 2, 3 असे 2 प्रकार आपल्याला सर्व बऱ्याच आसनामध्ये दाखवता येतील. जलद गतीने करूया. 1, 2, 3, 4, 5, 6, 7. थोडा दोन्ही पाय जवळ घ्यायचे. दुसरा प्रकार. 1, थोडंसं जलद.
केळी वाढवा थोडी. पाठ गुडघा जो आहे तो वर आला पाहिजे. लक्षात. एक जलद गतीने त्यामुळे दुसरा प्रकार पंजावरती चालायचा आहे. फक्त पंजावरती. थांबा. दुसरा प्रकार दोन्ही पंजावरती पुढे घ्यायचे. थांबा. दुसरा प्रकार थांबूया. नेक्स्ट थांबूया. दुसरा प्रकार थांबूयात. परत कमरेचे रोटेशन करून घेऊया. 1 2 3 4 5. विरुद्ध दिशेने 1 2 3 4 5. पुन्हा दुसरा प्रकार 1 2 3 4 5. दुसऱ्या पायाने 1 2 3 4 5. गुडघ्याचं रोटेशन करून घेऊया. 1 2 3 4 5. विरुद्ध दिशेने 1 2 3 4 5. दुसरा प्रकार 1 2 3 4 5. दुसऱ्या बाजूने 1 2 3 4 5. थांबूया. बसून घ्यायच्या खाली. बसताना बघा बसण्याची पद्धत कशी आहे. दंडासन स्थितीमध्ये आलो. बरोबर आहे. उभी जी सावधान स्थिती होती त्यातल्या दंडासन स्थितीमध्ये बघा कसं आलो आपण. ही सावधान स्थिती, उभी सावधान स्थिती. आपल्याला जे काही आसनं करायची उभे राहून त्यावेळी विश्रांती घेताना किंवा सावधान स्थिती. बरोबर आहे. आणि बसताना
ही बैठ्या आसनामधील सावधान स्थिती. बरोबर आहे. मग आता याच्यानंतर तुम्हाला जे आसनं करायची ती करू शकता आपण नंतर. ठीक आहे. तर आपण काल सर्व आसनं पाहिलेली आहेत बहुतेक. बरोबर आहे. तर आजच्या तासामध्ये प्राणायामांचा अभ्यास घ्यायचा आहे. लगेच घेऊयात तो पण. कोणते कोणते प्राणायाम आहेत. आपल्याला जे असणारी प्राणायाम आहेत, एक आहे अनुलोम विलोम, दुसरा आहे शीतली, शीतकारी, उज्जाई आणि भस्त्रिका. तर यांचा प्रॅक्टिस घेऊयात लगेच आणि नंतर माहिती बघूया. सर्वप्रथम अनुलोम विलोम घेऊयात. कोणतेही ध्यानात्मक आसनात बसून घ्यायचं. पद्मासन असेल, सिद्धासन असेल. मेरुदंड जो आहे तो ताठ ठेवायचा. दोन्ही हात ज्ञानमुद्रेमध्ये, दृष्टी समोर. आणि अनुलोम विलोम करताना अंगठ्याचा एक वापर करायचा आहे आपल्याला. आणि दोन्ही नाकपुड्यांचा आपल्याला वापर करायचा आहे. त्याच्यामुळं एक नाकपुडी बंद करायची असते आणि एका नाकपुडीने श्वास घ्यायचा असतो. अशी पद्धत असल्यामुळं त्याच्यामध्ये आपल्याला हाताच्या बोटांचा काही वापर करावा लागतो. मग त्यात कोणती कोणती बोटं येतात, तर एक आहे अंगठा. उजवीकडची नाकपुडी बंद करण्यासाठी अंगठा वापरायचा आहे आणि डावीकडची बंद करण्यासाठी आपली ही दोन बोटं वापरायची आहेत. बघा, अंगठा, तर्जनी, मध्यमिका, अनामिका आणि करंगळी याच्यातली दोन बोटं म्हणजेच मध्यमिका आणि अनामिका यांचा वापर डावी नाकपुडी बंद करण्यासाठी करायचा आहे. त्याचसोबत अनुलोम विलोम करताना सुरुवात कुठून करायची आहे, कोणत्या नाकपुडीने करायची सुरुवात माहिती आहे का कोणाला? डाव्या. डाव्या नाकपुडीनं करायची आहे. बरोबर आहे. डाव्याच का करायची हो, उजव्या का नाही करायची सांगता येईल? तर डावी नागपुडी आपली चंद्रनाडी. चंद्रनाडी आहे. ठीक आहे. आणखीन काय सांगता येईल? चंद्रनाडीनेच का करायचा, मग सूर्यनाडीने का नाही करायचं? थंड असते. शीतल नाडी आहे. ठीक आहे, शीतल आहे. आणखीन काय सांगता येईल? अपेक्षित उत्तर. चंद्रनाडी आहे, बरोबर आहे. शीतल आहे, बरोबर आहे. पण चंद्रनाडी काय प्रदान करते? शीतलता प्रदान करते. त्यासोबत मनाला शांत ठेवण्याचं काम, मनाला स्थिर करण्याचं काम ही चंद्रनाडी करत असते. आणि चंद्रनाडीचा प्रभाव हा मनावरती असतो, तर सूर्यनाडीचा प्रभाव हा स्थूल शरीरावरती असतो. म्हणजेच योगाचा मूळ उद्देशच आहे मनशांती, ध्यानधारणा, समाधी या महत्वाच्या गोष्टी आहेत योगामधल्या. आणि मनाला स्थिर आणि शांत करण्यासाठी म्हणून चंद्रनाडीने आपण अनुलोम विलोम प्राणायाम सुरुवात करत असतो. ठीक आहे, पुढे जाऊयात. तर सर्वप्रथम उजवी नाकपुडी बंद करून घ्यायची आहे आणि डाव्या नाकपुडीने दीर्घ श्वास घ्यायचा. एक श्वास घ्या, उजवीने सोडा,
परत उजवीने घ्या, डावीने सोडा. आता हे झालं एक चक्र, बरोबर आहे. डावीने घेतलो, उजवीने सोडलो, उजवीने घेतलो, डावीने सोडलो, असे 5 चक्र करूया. चला, डावीने घ्या, उजवीने सोडा, परत उजवीने घ्या, डावीने सोडा, 1, उजवीने घ्या, डावीने सोडा, 2, परत डावीने घ्या, 3, 4, 5. थांबूयात. विश्रांती. 5 चक्र म्हणजे जवळपास 1 मिनिटाचा अभ्यास. 5 चक्र करणे म्हणजे 1 मिनिटाचा अभ्यास होतो आपला एकदम. परत एक चक्र घेऊयात अनुलोम विलोमचं. दीर्घ श्वास डावीने घ्या, उजवीने सोडा, परत उजवीने, डावीने सोडा, 1, 2, 3, 4, 5. थांबूया. हे झालं आपलं दुसरं चक्र, म्हणजे 2 मिनिट अनुलोम विलोमचा अभ्यास. बघा, आपण हात असा ठेवतो, बरोबर आहे. पण जर जास्त वेळ आपल्याला अनुलोम विलोम करायचा आहे, म्हणजे समजा सलग 5 मिनिटं करायचा आहे, तर त्यावेळी मात्र हात अवघड होतो. मग त्यावेळी पण हात असा जरी धरला तरी चालतो, जेणेकरून हात अवघड होणार नाही. सामान्य माणसाने 5 मिनिट अनुलोम विलोम जरी केलं तरी त्याच्यासाठी पुरेसा आहे. म्हणजे आपल्या रोजच्या दिनचर्येमध्ये 5 मिनिटाचा अनुलोम विलोम पुरेसा आहे. परंतु ज्यांना काही दीर्घ व्याधी असतील, जटिल व्याधी असतील, डायबिटीज असेल किंवा कॅन्सर सारखे विकार असतील, अशा लोकांनी मात्र तिथं जास्त प्रमाणामध्ये करायचं असतं. तसेच आणि आपलं जे उद्दिष्ट आहे योगामधलं, कुंडलिनी जागरण असेल म्हणा किंवा ध्यानधारणा म्हणा, अशा गोष्टीकडे जाताना त्यावेळी तिथं सुद्धा आपल्याला अनुलोम विलोम जास्त प्रमाणामध्ये करावा लागत असतो, जसे की 10 मिनिटं, 15 मिनिटं. परंतु सामान्य व्यक्तीने मात्र तितकासा करणं गरजेचं नाही. 5 मिनिटं त्याला पुरेसं आहे किंवा जास्तीत जास्त जास्तच इच्छा असेल तर 10 मिनिटापर्यंत आपण करू शकतो. परंतु 1 मिनिटाला मध्ये गॅप देणं गरजेचं आहे, नाहीतर फुफ्फुसावरती ताण येऊ शकतो. किंवा ज्यावेळी तुमचा अभ्यास जास्त झालेला आहे, बरेच दिवस अभ्यास तुमचा झालेला आहे, 2 महिने 3 महिने, अशा वेळी मात्र 5 मिनिटं सलग करू शकतो आपण. पण सुरुवातीला मात्र 1 मिनिटामध्ये थोडा थोडा गॅप देत चालू करायचा आहे. त्याचसोबत अनुलोम विलोम करत असताना 1 मिनिटाचा गॅप तर तिथं दिलायच, पण सामान्य गतीनं करणं सुद्धा तिथं महत्वाचं ठरणार आहे. मग ज्यावेळी आपण 5 मिनिटाचा अभ्यास करू, त्यावेळी सलग केला तरी चालेल.
किंवा 2.5 मिनिटं अशा पद्धतीनं 2 मोठे चक्र करायचे. मग त्यानंतर चांगलाच व्यवस्थित अभ्यास झाल्यानंतर मग 5 मिनिटं सलग आपण करू शकतो. परंतु सुरुवात करताना मात्र 1 मिनिटाने, 2 मिनिटाने किंवा 3 मिनिटाने आपण आपल्या शरीराच्या प्रकृतीनुसार चालू करू शकतो. त्यानंतर दर 8 दिवसाने किंवा 1 दिवसाने 1 मिनिट वाढवा किंवा 3 दिवसाने 1 मिनिट वाढवा किंवा 5 दिवसाने 1 मिनिट. आज आपण 3 मिनिटापासून चालू केलोय, तर 1 दिवस सोडायचा मधला आणि दुसऱ्या दिवशी 1 मिनिटानं वाढवायचं. किंवा ज्यांना तसं पण जमत नाही अशा व्यक्तीनं 2 दिवस सोडायचे मध्ये आणि तिसऱ्या दिवशी 1 मिनिटानं वाढवायचं. अशा पद्धतीनं हा अभ्यास आपल्याला थोडा 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 वाढवत न्यायचा असतो. हा झाला अनुलोम विलोम. त्याची माहिती नंतर घेऊयात, फायदे वगैरे. पुढचा कोणता आहे प्राणायाम आपला? शीतली. शीतली बघूयात लगेच. आता बघा, शीतली करताना आपल्या जिभेचा तिथं वापर होतो. मग जीभ कशी करायची आहे आपल्याला? इंग्रजी मधलं यू अक्षर माहित आहे का तुम्हाला कसं असतं? अशा पद्धतीनं, बरोबर आहे? असं. मग तशा आकाराची आपला जो जिभेचा शेंडा आहे, अशा पद्धतीनं आपल्याला करायचा आहे. त्याच्यामध्ये दाखवलेला आहे बघा, जिभेचा जो अग्रभाग आहे तो आपल्याला कशा पद्धतीनं करायचा आहे. जसं इंग्रजी मधलं यू आकाराचं यू जो अक्षर आहे तशा पद्धतीनं आपल्याला जिभेचा आकार करायचा आहे. आणि हा आकार करताना जीभ पूर्ण बंद करायची नाही, कारण आपल्याला यू आकाराच्या मधून श्वास घ्यायचा. लक्षात? ताठ बसूयात, 3 चक्र घेऊया. ज्ञानमुद्रा. श्वास घेताना तोंडानेच, नंतर कुंभक करायचा आहे आणि दोन्ही नाकपुड्याने रेचेक करायचा आहे. चला, श्वास घ्या. 1 2 3. कुंभक करता येत असेल तर करू शकता. जर कुंभक येत नसेल, करणं सहज होत नसेल, तर लगेचच आपण श्वास सोडू शकतो दोन्ही नाकपुड्याने. ते कसं बघा, श्वास घ्या. दोन्ही नाकपुड्याने सोडला. परत एक चक्र करूया, कुंभक करूया. ज्यानंतर बंद. 1 2 3. रेचक दोन्ही नाकपुड्याने. परत 1 ज्यानंतर बंद. 1 2 3. रेचक. परत 1 ज्यानंतर बंद. 1 2 3. दोन्ही नाकपुड्यांनी रेचक. हा झाला शीतलीचा अभ्यास. लगेचच पुढे शीतकारी बघूया. शीतकारी कशी आहे? शीतली आणि शीतकारीमध्ये काय फरक? शीतलीमध्ये नाक जिभेच्या साहाय्याने आपल्याला तिथे श्वास घेतला जातो, परंतु शीतकारीमध्ये दोन्ही दात एकमेकावरती बसवायचे आणि दाताच्या मधून जो श्वास जाणार आहे तो आपल्याला घेण्याचा प्रयत्न करायचा. दाखवतोय परत. शीतकारी मध्ये दात जे आहेत अशा पद्धतीने आपल्याला बसवायचे आहे.
एकमेकावर. तसंच शीतकालीच्या अर्थामध्येच आहे बघा. शीत 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 करत जसा आवाज येतो श्वास घेताना, त्याला एक चक्र करूयात. पोट बंद, जालंधर बंद. 1 2 3. दोन्ही नाकपुड्याने श्वास सोडायचा आहे. परत 1. पोट बंद, श्वास सोडायचा आहे. परत 1. आता कुंभक न करता 2 चक्र घेऊयात. दोन्ही दाताच्या मधून श्वास घ्यायचा आहे. सहकुंभक किंवा कुंभक न करता तुम्हाला जे साजेचं आहे, जे शक्य होईल ते करू शकता. कुंभक करून केलेलं थोडंसं जास्त फायदे देणार आहे, कारण त्याच्यामध्ये जालंधर बंदाचा पण सहभाग होतो. बघा, एक एक प्राणायामाचा पण सहभाग, दुसरं जालंधर बंदाचा पण सहभाग आणि तिसरं कुंभकाचा पण सहभाग. म्हणजे तिन्ही गोष्टीचा लाभ एकदा मिळतो जर कुंभक केलं तर. बरोबर आहे. आणि विना कुंभकाचं कसं होईल? फक्त आपण प्राणायामाचा लाभ घेऊ. कुंभकाचे काय लाभ सांगता येतील सर? कोणत्या कुंभकाचे? नाही, आता आपण कुठलेही जर कुंभक केलं म्हणजे हवा आत धरून ठेवण्याचा काय फायदा सांगता येईल सर? कुंभकाचा हा जास्तीत जास्त फायदा आहे तो फुफ्फुसासाठी आहे. आणि फुफ्फुसाच्या ज्या भिंती आहेत, म्हणजे आता बघा, आपल्या घराच्या ज्या भिंती आहेत, बरोबर आहे, तसंच आपल्या फुफ्फुसाला सुद्धा भिंती आहेत. म्हणजे एक लेअर आहे. फुग्याला कसा लेअर आहे तसा एक लेअर आहे. आणि कुंभकाच्या अभ्यासाने या फुफ्फुसाच्या भिंती मजबूत होतात. म्हणजेच फुफ्फुसाचे जे आउटर लेअर आहेत, बरोबर आहे, ते मजबूत होतात. आणि ह्यात संरक्षण भिंती आहेत. बरोबर आहे का? कोविडमध्ये कुणावर परिणाम होत होता जास्त? कोविडचा फुफ्फुसावरती होत होता. त्यासोबत आणखीन एक गोष्ट म्हणजे फुफ्फुसाची जी इलॅस्टिसिटी आहे ती सगळ्यात महत्वाची असते. असा एक रोग आहे ज्याच्यामध्ये फुफ्फुसाची इलॅस्टिसिटी कमी होते. सामान्य माणसाचं जे फुफ्फुस आहे ते अशा पद्धतीनं, परंतु दमा असणारे व्यक्ती असतील किंवा ज्यांच्या फुफ्फुसाची इलॅस्टिसिटी आहे त्या विकाराचं नाव काहीतरी आहे माझ्या लक्षात येत, आणि त्यांचं फुफ्फुसच फुगत नाही. फुगतच नाही तर मग श्वास कसं भरणार आहे मध्ये? बरोबर आहे का? म्हणजे मूळ अडचण कुठे आहे? फुफ्फुसाच्या इलॅस्टिसिटी मध्ये. म्हणजेच फुफ्फुसाची धारण क्षमता जी आहे ती कुंभकामुळे वाढत असते. इलॅस्टिसिटी. आणखीन काही? बघा, आणखीन एक गोष्ट सांगता येईल की व्यक्ती जसा वयस्कर होत जातो तसं तसं फुफ्फुसाची त्याची इलॅस्टिसिटी कमी होत जाते. परंतु जी व्यक्ती योग करत असते नियमित किंवा योग प्राणायामाचा अभ्यास करत असते, तर वयस्कर 60-65 वर्षाच्या व्यक्तीचं सुद्धा फुफ्फुस जेवढं तरुण वयामध्ये जेवढं फुगतं, जसं असायला पाहिजे असतं, तसंच ते वयस्कर व्यक्तीमध्ये सुद्धा दिसून येतं. हा एक मोठा लाभ आहे त्याच्यामध्ये प्राणायामांचा. परंतु वयस्कर व्यक्तींमध्ये फुफ्फुस तेवढं फुगत नसतं. जसं जसं वय जास्त होत जाईल तसं तसं त्यांची आकुंचन पावत जातं फुफ्फुस. ठीक आहे, पुढचा अभ्यास बघूयात. पुढचा प्राणायाम आहे भस्त्रिका.
भस्त्रिका म्हणजे काय हो, माहित आहे का? बसरा, भस्त्रिका. लोहाराच्या भात्याप्रमाणे जलद गतीने पूरक रेचक करायचं ह्याच्यामध्ये. बरोबर आहे, लोहाराच्या भाताप्रमाणे. परंतु बघा, लोहाराचं जे भात आहे ते दाबलं ओढलं की जलद गतीने श्वास सोडतं, परंतु मध्ये जाणारा श्वास तेवढ्या जलद गतीने नसतो, म्हणजे हवा. आलं का लक्षात? मग कसं बघा ते, बघूयात आपण पण. लोहाराच्या भात्याप्रमाणे आपलं फुफ्फुस चालतं का बघूया. श्वास घेताना सावकाश, सोडताना एकदा सोडायचा आहे बघा. आलं लक्षात? बघा, आता याच्यामध्ये एक चूक काय होते बघा. घेताना पण तीच गती श्वासाची आणि सोडताना पण तीच गती, हे मात्र टाळायचं आहे. बघा, घेताना पण तसंच, सोडताना पण. असं नाही. परत एकदा बघा. हा प्रकार वेगळा झाला, बरोबर आहे. परंतु भस्त्रिकेमध्ये कसा प्रकार घडतोय, आलं लक्षात? दोन्ही मधला फरक करूयात सगळेजणच. ताट बसायचं आहे. 10 करूयात, 10 चक्कर. बघा, पहिल्यांदा सामान्य गतीने करूया. एक श्वास घ्या, सोडा, थांबा, विश्रांती. विश्रांती. याच्यामध्ये आता जो भस्त्रिका केली आपण, शरीरामध्ये काय जाणवतंय का? डोक्यात झिंझिण्या येतात सर. डोक्यात मग आल्यासारखं वाटतं. आणखीन काही? चक्कर येऊ शकते सर. ठीक आहे, चक्कर आल्यासारखं वाटतं. परत डोळ्यापुढे अंधारी आल्यासारखं होतं. ठीक आहे, आणखीन एक चक्र घेऊया, मग आणखीन सांगता येतील काय. चला, थोडस मध्यम गती. उच्च रक्तदाब असणाऱ्यांनी मात्र भस्त्रिका एकदम सामान्य गतीने करायची आहे, बरोबर आहे. तर मध्यम गती आणि तीव्र गती अशी जी गती आहे ती उच्च रक्तदाब असणाऱ्यांनी लगेच करू नये. कोणी असेल तर लक्षात घ्या. चला, दुसरं चक्र. एक, थांबा, विश्रांती. ही झाली आपली मध्यम गती. थांबूया थोडं. सर्वजण नवीन असतील किंवा रेग्युलर अभ्यास नसेल पण आता सरळ न घ्यायचं कारण म्हणजे फुफ्फुसावरती ताण येऊ नये, बरोबर आहे. तर आता काही अनुभव येते का सांगा.
येत असेल तर सुरुवातीच्या राऊंड मध्ये झिंजिण्या होत्या, आता नाहीयेत सर. ठीक आहे. उत्साह आणखीन वाढतो. काय म्हणलं? उत्साह वाढतो सर, मरगळ दूर होते. ठीक आहे, चालेल. तिसरं चक्र घेऊयात लगेच. जलद गतीने घेऊयात आता हे. चला ताट बसा. जलद गती बघा कशी आहे. थांबूयात. विश्रांती. डोळे झाकायचे, शांत बसायचे. डोळे उघडा. डोळे उघडायचे. ठीक आहे. आता काही अनुभव? सांगता येईल? मन स्थिर होते का हो? ज्यावेळी आपण भस्त्रिका केली जलद आणि डोळे झाकून थांबलो, तर मन स्थिर होतंय का? हो सर. होते सर. आपोआप आपोआप मन स्थिर होतं. त्याला स्थिर करायची गरज लागत नाही. म्हणजेच हे म्हणजेच प्राणायामाचे लाभ आहेत. प्राणायामाचा लाभ आहे मन स्थिर होणं. अगोदर सांगितलेलं आहे. किंवा श्वास नियंत्रित झाल्याशिवाय, श्वासावर नियंत्रण आल्याशिवाय मनावर नियंत्रण येत नाही. तसंच श्वासावर नियंत्रण होणं म्हणजेच मनावर नियंत्रण होणं. म्हणून स्टेप्स बघा कसे आहेत. प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी. बघा, प्राणायाम झाल्यास प्रत्याहार आहे लगेच. प्रत्याहार म्हणजे आपली जी इंद्रिय आहेत, त्यांचे जे विषय आहेत, आपली इंद्रिय काय करतात? त्यांच्या विषयाकडे धावतात. परंतु त्या इंद्रियांना आपल्याला ओढून आणायचं आहे. बरोबर आहे. म्हणजेच तेच साध्य झालं का बघा बरं आता थोडक्यातच. होतंय. इंद्रिय त्यांच्या विषयाच्या मागे धावत नाही. हा फक्त 1 मिनिट केलेल्या भस्त्रिकेचा प्रभाव आहे. बरोबर आहे. ज्यावेळी आपण 5 मिनिटं भस्त्रिका करू, 10 मिनिटं भस्त्रिका करू, अशा वेळी मात्र सहजच अर्धा तास आपलं मन स्थिर व्हायला लागेल. 15 मिनिटं, अर्धा तास आपलं मन आपोआपच स्थिर व्हायला लागेल. बरोबर आहे. जसं पहिली झाल्यास दुसरी येते, दुसरी झाल्यास तिसरी, चौथी, 5वी, 6वी, 10वी, 12वी असं. 12वी असेल, ध्यान म्हणजे 12वी. बरोबर आहे. तसंच एक एक पायऱ्या चढत जाणं आपल्याला गरजेचं आहे. त्या झाले आपले अभ्यासक्रमाचे 4 प्रकारचे प्राणायाम. प्राणायाम कशाला म्हणायचं नेमकं? किती आहेत एकूण प्राणायाम सांगू शकता? एकूण प्राणायाम किती आहेत? 8. 8 आहेत. कोणते कोणते आहेत सांगू शकाल? सांगता येईल का कोणते कोणते आहेत? सर, हठयोगाप्रमाणे सूर्यभेदन, उज्जयी, भस्त्रिका, परत शीतली, शीतकारी आणि मूर्छा, प्लाविनी, भ्रामरी, ही 8 आहेत. बरोबर आहे. यांनाच काय म्हणायचं आहे? आता हठयोग ग्रंथ जे आहेत त्यांच्यामध्ये काय म्हणतात? या क्रियांना कुंभक असं नाव दिलेलं आहे. बरोबर आहे. अष्टकुंभक. बरोबर आहे. कोणते कोणते?
सूर्यभेदन असेल, उज्जाई असेल, शीतली, शीतकारी, भस्त्रिका, भ्रामरी, उज्जाई हे अष्टकुंभक असं म्हणलेलं आहे. परंतु आपण काय म्हणतो त्याला? प्राणायाम. बरोबर आहे. प्राणायामाची व्याख्या माहित आहे का तुम्हाला? पतंजलीची. श्वास प्रश्वासाच्या गतीवर नियंत्रण मिळवणं म्हणजे प्राणायाम. ठीक आहे. सूत्र येते का? कोणाला येईल का सूत्र? तस्मिन् सति श्वास प्रश्वास योर्गती विच्छेद प्राणायाम. बरोबर, छान. मीन सती श्वास प्रश्वास गतिर्विच्छेद प्राणायाम. बरोबर आहे. ज्यावेळी आपण प्रॅक्टिकलची परीक्षा देऊ त्यावेळी असे प्रश्न तुम्हाला विचारले जातील. जसे की प्राणायाम आपण करून दाखवतो. आता प्राणायाम किती आहेत? तुमच्या अभ्यासक्रमाला किती आहेत? 4 आहेत. मग त्याच्यातले म्हणजे नेमकं प्राणायाम कशाला म्हणायचं किंवा पतंजलीचं सूत्र काय आहे प्राणायामाचं सांगू शकाल का? तर हे अशा पद्धतीनं सांगायचं. किंवा दुसरा प्रश्न काय असेल? तर एकूण प्राणायाम किती आहेत? तर 8 आहेत. बरोबर आहे. अशा पद्धतीने आपण इथे सांगू शकतो. पुढे बघूयात. आता एकेकाचे फायदे बघूयात काय आहेत. सर्वप्रथम अनुलोम विलोम जो प्राणायाम आपण केला त्याच्या फायद्यामध्ये काय सांगता येईल आपल्याला नेमकं? आपल्या शरीरातल्या सर 72,000 नाड्यांची शुद्धी होती ह्या प्राणायामात. 72,000 नाड्यांचं शोधन शुद्धी. करणारा प्राणायाम आहे. बरोबर, छान. आणखीन काय सांगता येईल? या प्राणायामामध्ये आपण दोन्ही नाकपुड्याचा वापर करतो, पण अल्टरनेट. जसं की भस्त्रिकेमध्ये कसा केला? दोन्ही नाकपुड्याचा वापर केला, पण अल्टरनेट केला का? नाही, दोन्ही नाकपुड्याचा एकदाच वापर केला. पण अनुलोम विलोम मध्ये तसं आहे का? नाही. याच्यामध्ये मात्र एक एक नाकपुडीचा वापर केला. म्हणजेच उजवी नाडी जी आहे ही डाव्या मेंदूशी निगडीत आहे आणि डावी जी नाडी आहे ती उजव्या मेंदूशी निगडीत आहे. बरोबर आहे. म्हणजेच दोन जे स्पेअर आहेत आपल्या मेंदूचे, उजवा मेंदू आणि डावा, त्यांच्यावरती सुद्धा नियंत्रण करण्याचं काम हे अनुलोम विलोम प्राणायामानं होतं. म्हणजेच मानसिक विकारामध्ये सुद्धा अनुलोम विलोमचा फायदा होतो. तसेच पुढे काय सांगता येईल आणखीन? नाकाशी संबंधित विकार म्हणजेच कफ विकार. कफाचे विकार किती आहे तो माहित आहे का तुम्हाला? एकूण कफ विकार सर 22 किंवा 40 आहेत सर. एक्झॅक्टली 25. 20. वाताचे 80. बरोबर आहे. पित्ताचे 40 आणि कफाचे 20. अशा प्रकारे त्याची विभागणी आहे. मग त्याच्यामध्ये काय काय येतील? सर्दी आहे, वारंवार शिंका येणं आहे. बरोबर आहे. टॉन्सिलचा विकार असेल. आणखीन काय सांगता येईल? डोकेदुखी सर. काय? डोकेदुखी. डोकेदुखी. बर. आणखीन काही? बघा, काही लोकांना धुळीत गेलं, धुळीमध्ये की लगेच शिंका यायला चालू होतात. म्हणजे नाकाची जी झिल्ली आहे ती खूपच सेन्सिटिव्ह आहे, तिला सहन होत नाही धूळ वगैरे लगेच. मग अशा व्यक्तीने सुद्धा अनुलोम विलोम केलं तरी त्याच्यामध्ये फायदा दिसून येईल. म्हणजेच कफाशी संबंधित अप्पर रेस्पिरेटरी सिस्टम त्याच्यामध्ये हा भाग येतो. नाक हा जो भाग मध्ये जाणार आहे श्वास घेण्याचा, आणि लोअर रेस्पिरेटरी सिस्टम मध्ये हा भाग. अप्पर रेस्पिरेटरी सिस्टमचे विकार काय आहेत? वारंवार सर्दी होणं. बरोबर आहे. नाकावाटे पाणी वाहणं, शिंका येणं. बरोबर आहे. तर असे विकार आणि टॉन्सिलिटिस असे विकार सुद्धा
अनुलोम विलोम प्राणायामाने कमी होतील. त्याचसोबत आता लोअर रेस्पिरेटरी सिस्टम मध्ये काय येईल? दम्याचे विकार आहेत, बरोबर आहे, फुफ्फुसाची इलॅस्टिसिटी आहे. आता अनुलोम विलोम प्राणायामामध्ये पण फुफ्फुस अंकुंचन आणि प्रसरण पावतच, या क्रिया घडतातच. म्हणजेच साधारणतः सांगता येईल की तिच्या इलॅस्टिसिटी मध्ये फायदा होईल. तसेच ऑक्सिजनचं प्रमाण वाढतं, बरोबर आहे का? हो ऑक्सिजनचं सर. प्रमाण वाढतं आणि उत्साह, आताच ताईंनी म्हणल्याप्रमाणे उत्साह, स्फूर्ती हे आपल्या मनामध्ये टिकून राहील, बरोबर आहे. शरीरातील प्रत्येक अवयवाला काम करण्यासाठी जास्तीत जास्त ऑक्सिजन लागत असतं. प्रत्येक पेशीला, शरीर कशाने बनलेलं आहे? पेशीने बनलेलं आहे, छोट्या 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 पेशीने बनलेलं आहे. जसं की बघा, आपण पीठ घेतलं, गव्हाचं पीठ घेतलं किंवा ज्वारीचं, तर कण कसे असतात? एकदम छोटे छोटे. त्यामध्ये पाणी घातलं, तिंबलं, त्याचा गोळा केला. मग आता ते कण दिसत आहेत का हो? दिसत नाही. तसंच आपलं शरीर सुद्धा एकदम अतिसूक्ष्म, डोळ्याला न दिसणाऱ्या अशा सूक्ष्म पेशींनी बनलेलं आहे. आणि प्रत्येक पेशीला, शरीरातल्या प्रत्येक पेशीला कार्य करण्यासाठी जास्तीत जास्त ऑक्सिजनची गरज असते. आपल्या शरीराला जितका ऑक्सिजन पुरेसा मिळेल तितकं आपलं शरीर निरोगी राहतं आणि व्यवस्थित काम करतं. पहिली गोष्ट आहे व्यवस्थित काम करणे. पुरेसा ऑक्सिजन मिळत असेल तर सगळे अवयव व्यवस्थित काम करतील. तर व्यवस्थित काम करत आहेत म्हणजेच त्यांचं आरोग्य चांगलं आहे, बरोबर आहे का? तसेच आणखीन काय सांगता येईल? तुम्ही सांगा, 5 फायदे सांगा. ब्लड प्रेशर नॉर्मल राहायला मदत होते सर. बरोबर आहे. उच्च रक्तदाब बरेच ठिकाणी येतो, बऱ्याच आसनामध्ये येतो. उच्च रक्तदाब असणाऱ्यांनी करू नये, उच्च रक्तदाब असणाऱ्यांनी करू नये. परंतु अनुलोम विलोम केला तरी चालेल, पण गती कशी पाहिजे? नॉर्मल. सामान्य गती, मध्यम गती सुद्धा नको आणि तीव्र तर नकोच नको. सामान्य गतीनं जितका श्वास घेता येईल तितकं छान आहे. आणखीन काय सांगता येईल? एक जण सांगा, 5 फायदे सांगा एक जण. पाचन तंत्र सुधारतात. ठीक आहे. तणाव और चिंता को कम करता है. तणाव आणि चिंता, छान. डिप्रेशन, याच्यामध्ये सुद्धा मानसिक स्तरावरती सुद्धा फायदा दिसून येतो. आणखीन काही? मन शांत होतं सर. ठीक आहे. तर एक जणच 5 फायदे सांगा. मी सांगितलेले असतील किंवा तुमचे असतील, दोन्ही एकत्र करून सांगितले तरी चालतील, पण एकदाच 5 सांगा एक जण. तर 72,000 नाड्यांची शुद्धी होते. मनावरचा हा. ताण कमी होतो. मन शांत व्हायला मदत होते. हा एक पॉइंट येऊ द्यायचा, 72,000 नाड्यांचा. हा महत्वाचा आहे. ठीक आहे, पुढे. मन शांत स्थिर व्हायला मदत होते. ठीक आहे, पुढं. दम्यासारखे विकार आहेत त्याच्यामध्ये सुद्धा हा प्राणायाम आपल्याला मदत करतो. डोकेदुखी आहे, हं. प्रेशर, डोकेदुखी, एक लक्षात घ्या, ज्यांना अर्ध डोके दुखते, माहित आहे का, अर्धशिशी, मायग्रेन, अर्धशिशी. अशा व्यक्तींनी अनुलोम विलोम करायचं नाही. डोकेदुखी जास्त वाढू शकते.
पुढे दुसरं कोणी सांगेल का नाही? सर कफ विकारामध्ये फायदेशीर, ॲलर्जिक आजारांमध्ये उपयुक्त ठरते, नंतर हम्म. उत्साह स्फूर्ती टिकून राहते, मानसिक आजारांमध्ये उपयुक्त ठरते, मन शांत आणि स्थिर होण्यास उपयुक्त पडते, 72,000 नाड्यांची शुद्धी होते. छान. अशा पद्धतीने 5-6 जरी फायदे सांगितले तर आपल्याला पुरेसं आहे त्या ठिकाणी. पुढे जाऊयात. आता कोणी करायचं नाही काय सांगता येईल त्याच्यामध्ये? ज्यांना मायग्रेनचा त्रास आहे त्यांनी करू नये, म्हणजे सतत डोके दुखते त्यांनी. परत ज्यांना म्हणजे सर्दी सारखा नेहमीचाच प्रॉब्लेम आहे त्यांनी पण करू नये. काय म्हणलात? व्यवस्थित ऐकवायला नाही. काय म्हणलात आता 2 नंबरचं? सर्दी, सर्दी? जर नेहमीच सर्दी होत असेल तर सर्दीच्या काळामध्ये करू नये. उच्च रक्तदाब व्यक्तीने करू नये. हम्म. उच्च रक्तदाब असणाऱ्याने केलं तरी चालेल, पण सामान्य गतीनं करावं. आणि दुसरी गोष्ट आहे, वारंवार सर्दी ज्यांना होते त्यांनी केलं तरी चालतं, त्यांना करायला पाहिजे. फक्त सर्दीच्या काळामध्ये ठीक आहे, करू नये. सर्दीचा आता 4-5 दिवस सर्दी आहे. आता आजारी असलेल्या व्यक्तीने करूच नये. म्हणजे ताप आलेली आहे, सर्दी झालेली आहे किंवा आणखीन कुठला आजार झालेला आहे, तर आजाराच्या पिरियडमध्ये तिथं थोडं थांबायचं आहे आपल्याला, विश्रांती घ्यायची. आणि आजारातून बरं झालं की लगेच आपला अभ्यास आपण सुरू करू शकतो. पुढे बघूया शीतली प्राणायाम. शीतली प्राणायाम करताना आपल्याला अनुभव काय येत होता? शरीरामध्ये शीतलता निर्माण करतं. शीतलता निर्माण होत होती. म्हणजेच त्याचा पहिलाच फायदा आपल्याला काय सांगता येईल? ज्याप्रमाणे तिच्या नावातच आहे शीतली, म्हणजेच शरीराला शीतलता देणारा प्राणायाम आहे. बरोबर आहे. म्हणजेच ज्यांना उष्णतेचा त्रास आहे किंवा ज्यांच्या हातापायाला जास्त घाम येतो असतो बघा, बरोबर आहे, नुसतं असं खाली उभारलं तरी खाली लगेच वल्ल होतं, इतकं घाम येतो त्या व्यक्तीला. अशा व्यक्तींनी जेच ज्यांच्या शरीरामध्ये उष्णता जास्त आहे अशा व्यक्तींनी करावं, म्हणजे शरीराला शीतलता देणार आहे. त्याचसोबत आणखीन काय फायदा होईल सांगता? पित्तविकार असणाऱ्यांनी, ज्यांना पित्ताचा त्रास आहे अशा व्यक्तींनी सुद्धा हा प्राणायाम करावा. आता पित्तामध्ये काय होतो त्रास? जळजळ होणे, बरोबर आहे का? हो. पित्त विकाराच्या व्यक्तींनी, पित्त म्हणजेच उष्णता, म्हणजे थंड असं सांगता येईल. तर पित्त विकार असणाऱ्यांनी करावे. आणखीन आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख, ज्यांनी आजच्या महिलांना बंधनमुक्त करून तर तहानभूक आपल्याला तहानभूक कमी लागते, कारण उन्हाळ्यात सतत ज्या वेळेला ताण होते त्यावेळी जर शीतली प्राणायाम केला तर त्याचं प्रमाण कमी होतं. बरोबर आहे. आणि विशेष म्हणजे उन्हाळ्यामध्ये करावं. उन्हाळ्यामध्ये ते जोर देऊन केला जाणारा प्राणायाम. मंचावर उपस्थित कधी करायला पाहिजे? तर उन्हाळ्यात. आणि कधी करायला नको? हिवाळ्यात आणि पावसाळ्यात, कारण कफ वाढतो तो केला की त्यावेळेला. तसेच निद्रा आणि आळस सर्व संघटित नियंत्रण. योग्याला निद्रा आणि आळस याचा त्रास होऊ नये म्हणून सुद्धा हा प्राणायाम केला जायचा. तसेच प्रवासामध्ये सुद्धा हा प्राणायाम करता येतो. कशासाठी? का म्हणून करता येईल? आळस येऊ नये म्हणून करता येईल.
का निद्रा येऊ नये म्हणून करता येईल? भावनांमध्ये का सर्वांना जे तर मध्ये आवाज कट होतोय सर, कोणाच तरी माईक चालू आहे. पुढे त्याच्या पुढे सगळे क्लिअर होते. आहे थोडासा. ठीक आहे. प्रवासामध्ये करता येतो म्हणजे कशासाठी करता येईल प्रवासामध्ये असं म्हणायचं? तर तहान आणि भूक नियंत्रणात राहते सर. बरोबर आहे, छान. असा प्रश्न मला विचारलेला होता परीक्षकाने की प्रवासामध्ये का करायचा? प्रवासामध्ये करता येतो, मग का करायचा? तर तहान आणि भूक याच्यावरती नियंत्रण राहावं म्हणून सुद्धा हा प्राणायाम आपल्याला करता येतो. परत आणखीन काय सांगता येईल बघा. आता इथे उच्च रक्तदाब असणाऱ्या व्यक्तींनी करायचा, बरोबर आहे का? हो. बरोबर आहे. उच्च रक्तदाब असणाऱ्यांनी हा प्राणायाम करावा, नियमित करावा. आणि शीतकारी उच्च रक्तदाब असणाऱ्यांनी करावा. तर काही लोकांचा ब्लड प्रेशर लो असतं, अशा व्यक्तींनी करावा का? नाही सर. खरंच. दमे कधी प्रकार प्राणायामाचे एक उच्च रक्तदाब, एक निम्न रक्तदाब. उच्च रक्तदाब असणाऱ्यांनी करावा, निम्न रक्तदाब असणाऱ्यांनी करू नये. निम्न रक्तदाब असणाऱ्यांनी कोणता करावा? काय भस्त्रिका करावी सर. सूर्यभेद निम्न असेल, सूर्यभदन असेल, इतर प्राणायाम आपण त्या ठिकाणी करू शकतो. बरोबर आहे. भस्त्रिकेचे ह्याचे फायदे काय सांगता येतील होता? तसेच हिवाळ्यामध्ये करू नये. भस्त्रिकेचे फायदे काय सांगता येतील? भस्त्रिकेचे म्हणतो आपले ह्याचे शीतकारीचे. तर हा पण शीतकारी प्राणायाम पण आपल्या शरीरामध्ये थंडावा निर्माण करतो. त्याच्यासाठी सुद्धा हा प्राणायाम आहे. बरोबर आहे. थंडावा सर जवळ देणारा आहे, थंडावा तर जवळजवळ शीतली आणि शीतकारीचे फायदे हे एकंदरीत एक समानच आहेत. पण फक्त शीतली प्राणायाम म्हणजे जे लोक शीतकारी व्यायाम करू शकत नाहीत ते लोक शीतली व्यायाम करू शकतात. म्हणजे ज्या लोकांना दातांचा त्रास आहे किंवा दात संवेदनशील आहेत, दाताला कवळी आहे, अशा लोकांनी शीतकारी व्यायाम न करता शीतली प्राणायाम करावा. ठीक आहे. पायरी असणाऱ्या व्यक्तींनी करावा का? काय सर? पायरिया नावाचा जो दाताचा हिरड्याच्या संबंधित विकार आहे, त्यांनी हिरडे सुजतात, शीतकारी शीतली करावा त्यांनी सर. करावं. ठीक आहे. नेटवर्क प्रॉब्लेम आहे थोडा, परत डिस्कनेक्ट होतंय सारखंच. त्याचे पण लाभ जवळपास सारखेच आहेत, शीतली आणि शीतकारीचे दोन्ही याच्यामध्ये. तसेच निद्रा, आळस, भूक, तहान याच्यामध्ये सुद्धा याचा फायदा होणार आहे. आणि पित्त विकारामध्ये हे 4-5 फायदे जरी सांगितले तरी पुरेसा आहे. तसेच पायऱ्यामध्ये सुद्धा लाभ याचा होऊ शकतो शीतकारीचा. गले के विकार भी दूर होते होंगे सर? गले के विकार, नहीं, क्रोध. गले के विकार नहीं करना. गले के जो विकार आहे म्हणजे टॉन्सिलिटिस आहे, टॉन्सिलिटिसचा त्रास असणाऱ्यांनी करू नये. वारंवार शिंका येतात अशा व्यक्तींनी करू नये. वारंवार सर्दी होते अशा व्यक्तींनी सुद्धा करू नये. तर कफ विकारामध्ये कॉन्ट्रा इंडिकेटेड आहे ना, कफ विकार.
वाढली जाते ह्याच्यामुळं. तर मग करू नये. विकारामध्ये कॉन्ट्राइंडिकेशन. नाही करू नये. हा कॉन्ट्राइंडिकेशन. आवाजच येत नाही व्यवस्थित. काय म्हणतात? सर कफ विकार आणि श्वसनाचे विकार असल्याने पण करू नये ना सर. श्वसन विकार म्हणजे ब्रॉन्कायटिस असेल, हा दम्याचे. हो दम्याचे विकार असणाऱ्यांनी सुद्धा करू नये. दम्याचे विकार वाढू शकतात. टॉन्सिलिटिसचा त्रास असेल तर त्याच्यामध्ये पण वाढ होऊ शकते. तर ज्यांची लो बीपी आहे त्यांनी पण करू नये ना? हो, लो बीपी असणाऱ्यांनी करू नये. उच्च रक्तदाब असणाऱ्यांनी करावे. तर एकत्रित सांगा 5 एक जण कोणीतरी. तर शरीरात गारवा निर्माण करतो. आम्लपित्त आहे, उष्णतेचे विकार आहे, त्याच्यासाठी उपयुक्त आहे. तिसरा म्हणजे मन शांत आणि एकाग्र होतं. नंतर दात आणि हिरड्या सुद्धा मजबूत होतात त्याच्यामुळे. कोणत्यामुळे? शीतकारीमुळे का शीतलीमुळे? शीतकारीमुळे सर. ठीक आहे. आणि चेहरा पण प्रसन्न व्हायला मदत होते, तेजस्वी व्हायला मदत होते ह्या प्राणायामामुळे, कारण संपूर्ण चेहरा ताणला जातो त्यामध्ये. बरोबर. तर हठयोग प्रदीपिकेमध्ये तर असं सांगितलेलं आहे, कामदेवाप्रमाणे चेहऱ्याची कांती होते, सुंदरता येते त्या व्यक्तीला. घसा म्हणजेच आवाज मधुर होतो असं सुद्धा सांगितलेलं आहे. आणखीन एक जण सांगा कोणीतरी. तर शीतकारी प्राणायामाचे फायदे: शरीरात गारवा निर्माण होतो, आम्लपित्त, उच्च रक्तदाब किंवा उष्णतेचे विकार असतील, उन्हाळी लागणे असेल इत्यादी व्याधींमध्ये उपयुक्त आहे. त्याचप्रमाणे दात आणि हिरड्या मजबूत होतात, मन शांत आणि एकाग्र होते, चेहरा प्रफुल्लित होतो. हठयोग प्रदीपिकामध्ये या कामदेवाची उपमा, या प्राणायामास कामदेवाची उपमा दिलेली आहे. बघा, त्याच्यामध्ये 2 पॉइंट येणं महत्वाचे आहेत बघा. पहिला एक आहे शीतलता निर्माण होणे, शीतलता देणारे प्राणायाम. आणि दुसरा आहे भूक तहान, हा एक पॉइंट महत्वाचा आहे त्याच्यामध्ये. आणि निद्रा, आळस, हे 3 पॉइंट महत्वाचे. मग त्यानंतर तुम्ही इतर कोणतेही पॉइंट सांगू शकता, कपाशा संबंधित असतील किंवा उच्च रक्तदाबाचे असतील, असे इतर पॉइंट आपण तिथं सांगू शकतो. मध्ये करू नाही ना शकत. मग हिरड्या आणि हे मजबूत होतात म्हणल्यावर मग करायचं की नाही करायचं? कॉन्ट्राइंडिकेशन. हे शीतकारीमध्ये दातांचे आजार असताना करू शकतो की नाही असं विचारायचं. दाताचे आजार असताना करायचं नाही. मग हिरड्या मजबूत होते ना, मग काय? आता समजा आता हिरड्याचा विकार आहे, पण त्याच्यावरती आपण औषधोपचार करत असतो, बरोबर आहे का? मग उपचार केल्यानंतर ते परत पूर्वावस्थेत येतात. मग त्यानंतर आपण केलं तर चालतं, किंवा त्याच्या अगोदर प्रिव्हेन्शन म्हणून पण करू शकतो. परंतु लागलीच सध्याच विकार आहे, आपले हिरडे सुजलेले आहेत, रक्त येते त्याच्यामधून, त्यावेळी मात्र टाळावं तिथं करण्याचं. आता बघा, थोडक्यात आपण कसं बघितलं, सर्दी, ज्यांना वारंवार सर्दी होते, परंतु सर्दी झालेला जो पिरियड आहे 4-5 दिवसाचा, तो टाळावा आणि नंतर करावं. किंवा सर्दी होण्याच्या पूर्वी, म्हणजेच प्रिव्हेन्शन म्हणून ते पण करावं.
किंवा झाल्याच्या नंतर दुरुस्त झाल्यानंतर पण करावं, पण मधला जो पिरियड आहे त्यावेळी मात्र तिथं थांबावं. सर्वच आजाराशी सर्वच विकाराशी इथं आपल्याला लागू करता येतं. आता आपला शेवटचा प्राणायाम जो आहे भस्त्रिका. उद्याच्या तासामध्ये बघूयात भस्त्रिका. ठीक आहे, थांबूयात आज. थोडा नेटवर्क पण प्रॉब्लेम होतोय परत सारखंच, आणि राहिलेला भाग उद्याच्या तासामध्ये बघूया. हरिओम, नमस्कार. हरिओम. हरिओम सर, थँक्यू.